नमस्कार. दारिद्र्य कशामुळे येते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया, त्याचं सुद्धा विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे अंधश्रद्धा, भोंदू पाखंडी लोकांची साथ संगत. दारिद्र्य येण्याचं मुख्य कारण म्हणजे अंधश्रद्धा व भोंदू पाखंडी लोक होय. या जास्तीत जास्त असलेल्या अंधश्रद्धेमुळे, आंधळ्या विश्वासामुळे आणि या भोंदू पाखंडी लोकांमुळे लोक दारिद्र्यमय जीवन जगत आहेत, कंगालमय जीवन जगत आहेत, नरकमय जीवन जगत आहेत. या लोकांमुळेच, या ढोंगी पाखंडी लोकांमुळेच, या अंधश्रद्धेमुळेच त्यांना दारिद्र्य येत आहे. गरिबीच्या खालची प्रतिती म्हणजे दारिद्र्य येत आहे. तरीही लोक जागे नाहीत, सावधान नाहीत, सतर्क नाहीत. शिकलेले ज्ञानी लोक सुद्धा फसले जात आहेत, लुबाडले जात आहेत, या अंधश्रद्धेचा बळी होत आहेत. भोंदू पाखंडी लोक त्यांना फसवत आहेत, लुबाडत आहेत. हे भोंदू पाखंडी लोक या भोळ्या भाबड्या चांगल्या लोकांचा स्वभावाचा फायदा घेऊन त्यांना मूर्ख बनवून, त्यांना गुंग करून त्यांना फसवत आहेत, लुबाडत आहेत आणि त्या जवळची सर्व संपत्ती लुबाडत आहेत आणि त्यांना दारिद्र्यमय जीवन देत आहे. तरीही लोक सावध नाहीत, सतर्क नाहीत, जागरूक नाहीत, दक्ष नाहीत, तत्पर नाहीत. अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत, पदोपदी अंधश्रद्धा आहेत, जागोजागी अंधश्रद्धा आहेत, पावला गणिक अंधश्रद्धा आहेत. आजचं युग संगणक युग असलं तरीही, संगणक युग असलं तरीही, आधुनिक युग असलं तरीही, शैक्षणिक युग असलं तरीही लोक फसले जात आहेत, लुबाडले जात आहेत. शिकलेले लोक सुद्धा फसले जात आहेत, अंधश्रद्धेच्या नावाने फसले जात आहेत. या अंधश्रद्धेचा बळी होत आहेत. कोणावरही आंधळा विश्वास ठेवत आहेत. कोणत्याही गोष्टीवर, कुठल्याही गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवत आहेत आणि त्यामुळे ती फसले जात आहे. आज पदोपदी अंधश्रद्धा आहेत, जागोजागी अंधश्रद्धा आहेत. आणि या अंधश्रद्धेमुळेच लोकांना दारिद्र्य येत आहे, दारिद्र्यमय परिस्थिती येत आहे. श्रीमंत लोक या अंधश्रद्धेमुळे भिकारी बनत आहेत, दारिद्र्यमय जीवन जगत आहेत, कंगालमय जीवन जगत आहेत, नरकमय जीवन जगत आहेत. म्हणून या अंधश्रद्धेचा नाश झाला पाहिजे. या अंधश्रद्धेचा, या भोंदू पाखंडीचा नाश झाला पाहिजे. हे भोंदू पाखंडी लोक या अंधश्रद्धेचा सहारा घेऊन, या अंधश्रद्धेच्या नावाखाली औषधी वनस्पतीचा फायदा घेऊन या भोळ्या भाबड्या चांगल्या स्वभावाच्या लोकांना फसवत आहेत, लुबाडत आहेत, गुंग करत आहेत आणि त्यांच्याकडे सर्व संपत्ती हडप करत आहेत आणि त्यांचं जीवन कंगाल करत आहेत, नरक बनवत आहेत. म्हणून या भोंदू पाखंडी लोकांच्या नादी लागू नका, त्याची साथ धरू नका, संग धरू नका, त्यांचं काय ऐकू नका. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पाळू नका, कोणत्याच प्रकारची अंधश्रद्धा पाळू नका. ईश्वरावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका, आंधळा विश्वास ठेवू नका. खुळचट रूढी परंपरा पाळू नका, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा ठेवू नका. चांगलं जीवन जगा, काम करा, कष्ट करा, मेहनत करा, ईश्वरांची आराधना करा, परमेश्वराची आराधना करा, श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा, परंतु कोणत्या प्रकारची अंधश्रद्धा ठेवू नका. आणि भोंदू पाखंडी मूर्ख लोकांवर विश्वास ठेवू नका आणि त्यांची साथ धरू नका, त्यांचं ऐकू नका. कारण हे भोंदू पाखंडी लोक एकदम गोडगोड बोलतात, साखरेसारखं गोडगोड बोलतात. काही बाई सांगतात, कोण्या ना कोण्या कारणाने, कोण्या ना कोण्या निमित्ताने, कशा ना कशा कारणाने, काही कारण दाखवून, कोणतंही कारण दाखवून गोडगोड बोलून ते घरात घुसतात, तुम्हाला भुरळ पाडतात. तुम्ही शिकलेले असले तरीही तुम्हाला एकदम इतकं गोड बोलतात की बस तुमची स्तुती करतात, प्रशंसा करतात. आणि
गोड गोड बोलून तुमच्या स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्या जवळची संपत्ती केव्हा हडप करतात ते पता लागत नाही आणि केव्हा गायब होतात तेही पता लागत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला दारिद्र्यमय जीवन येते, कंगालमय जीवन येते, गरिबीच्या खालची परिस्थितीमध्ये दारिद्र्य येते. म्हणून सावध राहा, सतर्क राहा, जागरूक राहा, दक्ष राहा. आपल्या ज्ञान बुद्धीचा योग्य उपयोग करा. म्हणून या अंधश्रद्धेचा बळी होऊ नका, या ढोंगी पाखंडी लोकांचा बळी होऊ नका. अरे कोणत्या अंधश्रद्धा नसतात. आजचं युग चांगलं आहे, आजचं शैक्षणिक युग आहे. मग अंधश्रद्धा का पाळता? शिकलेले असून अंधश्रद्धा का पाळता? या ढोंगी पाखंडी लोकांवर विश्वास का ठेवता? चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवा ना. ईश्वरावर विश्वास ठेवा, ईश्वरांच्या पाया पडा, दर्शन घ्या, मंदिराला जा, नामस्मरण करा. या ढोंगी पाखंडी लोकांच्या नादी का लागता? या ढोंगी पाखंडी मूर्ख लोकांच्या नादी का लागता? या ढोंगी पाखंडी मूर्ख लोकांच्या नादी का लागता? या ढोंगी पाखंडी लोकांच्या नादी लागता आणि आपल्या जीवनाचा सत्यानाश करून घेता. म्हणून या ढोंगी पाखंडी लोकांच्या या बाबाच्या नादी लागू नका आणि स्वतःचा सत्यानाश करून घेऊ नका, स्वतःची राख लावून घेऊ नका. म्हणून कोणत्याच प्रकारची अंधश्रद्धा पाळू नका. तुम्ही शिकलेले आहात, ज्ञानबुद्धीचा चांगला उपयोग करा, चांगली संस्कार घ्या, ईश्वराची आराधना करा, ईश्वराचे नामस्मरण करा. परंतु आंधळा विश्वास ठेवू नका, या भोंदू पाखंडी लोकांच्या नादी लागू नका. ईश्वराला कशाची गरज नाही, ईश्वराला कोणत्याच गोष्टीची गरज नाही. देवाला नारळ फोडायची सुद्धा गरज नाही. देवाला गरज आहे फक्त नामस्मरणाची. शुद्ध मनाने, चांगल्या मनाने नामस्मरणाची गरज आहे. देवाच्या आराधनाची गरज आहे. ईश्वराला फक्त नामस्मरणाची गरज आहे. कोणत्याही साहित्याची, साधनाची गरज नाही. ईश्वर फक्त प्रसन्न होतो नामस्मरणांनी, शुद्ध मनांनी, चांगल्या वागण्यांनी, चांगल्या बोलण्यांनी, चांगल्या राहण्यांनी, सत्यांनी, एकतेंनी, सुंदर विचारांनी, माणुसकींनी, नम्रतेंनी, चांगल्या गुणांनी ईश्वर प्रसन्न होत असतो. म्हणून ईश्वराला कशाचीच गरज नाही, कोणत्याच गोष्टीची गरज नाही. पापट पसऱ्याची गरज नाही. सतत नामस्मरण करा, मुखाने सतत नामस्मरण करा, तर देव प्रसन्न होतो. नामस्मरण करा, परंतु चांगलं वर्तन ठेवा. वागणं, बोलणं, राहणं, वर्तन करणं, व्यवहार करणं चांगलं ठेवा. विचार चांगले ठेवा. चांगल्या विचारातच ईश्वर असतो, परमेश्वर असतो. सत्यातच ईश्वर असतो. एकतेमध्ये ईश्वर आहे. चांगल्या वागण्यात ईश्वर आहे. चांगल्या बोलण्यात ईश्वर आहे. चांगल्या वर्तनात ईश्वर आहे. चांगल्या व्यवहारात ईश्वर आहे. चांगल्या आचरणात ईश्वर आहे. गोडगोड बोलण्यात ईश्वर आहे. म्हणून चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं वर्तन करा, चांगला व्यवहार करा, स्वभाव चांगला ठेवा, नियत चांगली ठेवा, गुण चांगले ठेवा, माणुसकी ठेवा, तरच देव प्रसन्न होईल, ईश्वर प्रसन्न होईल. परंतु कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा, आंधळा विश्वास हा पाळू नका. कोणत्याही ढोंगी पाखंडी बाबावर, लोकांवर विश्वास ठेवू नका. कारण आज ढोंगी पाखंडी लोक खूप आहेत, जागोजागी आहेत. लुटणारे आहेत, लुबाडणारे आहेत, फसवणारे आहेत. देवाच्या नावाखाली, या अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांना निव्वळ लुबाडणारे, फसवणारे आहेत. म्हणून या ढोंगी पाखंडी मूर्ख लोकांच्या नादी लागू नका, या अंधश्रद्धेच्या नादी लागू नका आणि स्वतःची राख करून घेऊ नका. कारण याच कारणामुळे दारिद्र्य येते. गरिबीच्या खालची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य येते. म्हणून शहाणे व्हा, समजदार व्हा, दक्ष राहा, सावधान राहा, सतर्क राहा. तरच तुम्हाला दारिद्र्य येणार नाही, गरिबी येणार नाही. काम करा, कष्ट करा, मेहनत करा आणि आपला कामाचा पैसा, कष्टाचा पैसा या ढोंगी पाखंडी लोकांच्या नावी करू नका, या अंधश्रद्धेच्या नावी करू नका. काम करा, कष्ट करा, मेहनत करा, काही बचत करा, शहाणे व्हा, समजदार व्हा. काही जरी झालं, तब्येत बिघडली तर दवाखान्यात जा. परंतु या भोंदू पाखंडी लोकांच्या नादी लागू नका, या लोकांचं ऐकू नका, कोणत्याच प्रकारची अंधश्रद्धा पाळू नका. म्हणून
सावध राहा, दक्ष राहा, सतर्क राहा. जर चांगले राहिले, व्यवस्थित राहिले, पद्धतशीर राहिले, समजदारपणाने राहिले, शहाणपणाने राहिले, तर तुम्हाला दारिद्र्य येणार नाही. गरिबीच्या खालची परिस्थिती दारिद्र्य येणार नाही. परंतु जर तुम्ही बेसावध राहिले, या भोंदू पाखंडी लोकांच्या नादी लागले, अंधश्रद्धेच्या नादी लागले, शहाणपणा ठेवला नाही, समजदारपणा ठेवला नाही, शिस्त ठेवली नाही, ईश्वरांचं नामस्मरण केलं नाही, सत्यता ठेवली नाही, एकता ठेवली नाही, प्रेम ठेवलं नाही, दक्ष राहिले नाही, तर मात्र तुम्हाला दारिद्र्य येते. गरिबीच्या खालची परिस्थिती दारिद्र्य येते. म्हणून गरिबी काय येते, दारिद्र्य काय येते, दारिद्र्य कशामुळे येते, तर अंधश्रद्धा व भोंदू पाखंडी लोक यामुळे दारिद्र्य येते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.